नमस्कार रसिक प्रेक्षको, पीएमडी रिव्ह्यूमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याच्या सिक्वलची आपण सर्वजण गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होतो। मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल टाइम ब्लॉकबस्टर कॉमेडी सिनेमा म्हणजेच साडेमाडे 3। आता तब्बल 19 वर्षांनंतर ही वेडी भावंड पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला येत आहेत। आज आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा साडेमाडे 3चा टीझर रिव्ह्यू। टीझर रिव्ह्यू काय आहे खास? कुरळे ब्रदर्सचे दमदार पुनरागमन टीझर पाहिल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे आपल्या लाडक्या कुरळे ब्रदर्सची तीच जुनी एनर्जी। अशोक मामा रतन, भरत जाधव चंदन आणि मकरंद अनासपुरे मदन यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहणं हा एक वेगळाच आनंद आहे। त्यांच्यातील ती जुनी केमिस्ट्री आजही तितकीच फ्रेश वाटते। 2. स्टार कास्टचा तडका यावेळी फक्त तिघच नाहीत तर त्यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे। सिद्धार्थ जाधवची एंट्री टीझरमध्ये जान भरते तर रिंकू राजगुरूचा नवा लूक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे। 3. दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू या भागाचं दिग्दर्शनही अंकुश चौधरी यांनीच केलं आहे, ज्यांनी पहिला भाग गाजवला होता। टीझरमधील व्हिज्युअल्स आणि बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला पुन्हा एकदा त्या जुन्या नॉस्टॅल्जियामध्ये घेऊन जातं। गोंधळ डबल, धमालही डबल हे वाक्य सार्थ ठरेल असं वाटतंय। 4. अपेक्षा पहिला भाग चालती का नाम गाडीवर आधारित होता, पण या भागात नक्की काय नवीन पाहायला मिळेल? कुरळे गॅरेजमध्ये आता नवीन काय राडा होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। टीझरवरून हा चित्रपट एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर असेल असं नक्कीच वाटतं। निष्कर्ष थोडक्यात सांगायचं तर पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा चित्रपट जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन पिढीलाही पोट धरून हसवण्यास सज्ज आहे। हा चित्रपट येत्या 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे। तुम्ही हा टीझर पाहिला का? तुम्हाला सर्वात जास्त कोणाची एंट्री आवडली? कमेंट्समध्ये नक्की सांगा। शेवट मित्रांनो, तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन चित्रपटाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।